कुसुम स्पोर्ट्स संघाकडून एक अनुभवी गोलंदाज आहे सूरज, गोलंदाजी मार्कवरती असेल सूरज. हे पहा पहिलाच बॉल सूरज स्ट्राइक करेल. पंच आमच्याकडे वळतायत आणि या चेंडूला दंडित करतात म्हणजेच अवांतर धाव वाईट प्लस एक धाव फलकावरती धावा जोडल्या जातील 2. आयोजक कमिटी आता सहकार्य राहू द्या. आपण शेवटच्या टप्प्यात आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे कुसुम संघाचा एक अनुभवी गोलंदाज सूरज, तितकाच अनुभवी फलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाचा विकास. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात. पुढील चेंडू सूरज यांचा सामना करणारा एक तडाखेबाज फलंदाज विकास. मागील मॅच मध्ये ज्याच्या फलंदाजीतून आक्रमक फटके आपल्याला पाहायला मिळाले तोच खेळाडू आहे. फलंदाजी मार्कवरती विकास आणि गोलंदाजी मार्कवरती आहे सूरज. एक अनुभवी गोलंदाज कुसुम स्पोर्ट्स संघाचा, तितकाच अनुभवी फलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाचा. कसा सामना करून पाहायचा आहे. फटका चांगला खेळा परंतु या फटक्यावरती येईल एक धाव. चेंडू सरळ जातोय गोसंख्य क्षेत्रात म्हणजे येईल 1 धाव. 1 या धावाने संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 3. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना सूरज एक अनुभवी गोलंदाज आहे आणि सूरजला मात्र माहित आहे की मोठे फटके खेळण्यापासून कसं फलंदाजाला रोखून धरायचं. परंतु तितकाच अनुभवी फलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाचा विकास. दिशान गोलंदाजी लेग स्टंपवरती चेंडू पडला. पंच आमच्याकडे वळतात. पंचांचे हात समांतर रेषेत म्हणजेच दंडित करतात या चेंडूला. अवांतर धाव, धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते आमच्या धावफलकावरती 4 बिनबाद 4. पुढील चेंडू सूरज यांचा एक अनुभवी फलंदाज आहे विकास. मोठा फटका खेळाय सरळ मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. उत्तुंग असा दणदणीत आणि खणखणीत देतोय षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 10च्या घरात. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली विकासला मात्र कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरावं लागेल. ते सूरजला रणनीती आखावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. अशी गोलंदाजी विकाससाठी चालणार नाही. पुढील चेंडू सूरज यांचा. पुन्हा एकदा पंच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. चांगला चेंडू सूरज यांचा परंतु समोर आहे तो विकास कशा पद्धतीचा सामना करतोय. एक मोठे फटके खेळणारा हा फलंदाज म्हणून ओळखला जातोय विकास. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. थोडीशी गोलंदाजी भरकटली सूरज याची. अवांतर धावा मिळतात. या धावा मात्र रोकाव्या लागतील कारण सेमीफायनलचा हा सामना. चांगली गोलंदाज आहे परंतु मागील चेंडू खराब पडला सूरज यांचा. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी लेग स्टंपवरती चेंडू भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते सूरज यांच्या माध्यमातून. एक अनुभवी असणारा गोलंदाज परंतु विकास यांच्या समोर मात्र गोलंदाजी भरकटली जाते ते सूरज याची. या कुसुम संघाला अवांतर धावा रोकाव्या लागतील. या धावा कुठेतरी पुढे अडचणीच्या ठरू शकतात कारण आटोली स्पोर्ट्स संघाकडे भक्कम अशी फलंदाजी आहे. त्यांच्याकडं फलंदाजीचे अनुभव मोठा असलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने सरळ जातोय. उत्तुंग असा षटकार येतोय दणदणीत आणि खणखणीत. विकास मात्र पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करतोय. सूरजवरती हल्ला चढवलाय. गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट केलंय. कुठेतरी दबाव आला असेल सूरजवरती आणि आता आयोजक कमिटी चेंडू पुरवायचा आहे. पंचांच्या सूचनेकडे लक्ष असू द्या. नवीन चेंडू द्या. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 20 बिनबाद 20.
नवीन चेंडू आयोजक कमिटी पहिलीच ओव्हर आहे नवीन चेंडू द्यायचा आहे 20 धावा सूरज यांचं मागडे षटक 5 चेंडू झाले शेवटचा चेंडू बाकी आहे चेंडू दिला जाईल पंच 1 मिनिट बॉक्स मधून चेंडू काढला जातोय नवीन चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आयोजक कमिटी नवीन चेंडू मैदानात पुरवायचा आहे शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का विकास यांच्या बॅट मधून विकास वैयक्तिक अकरा या धावसंख्येवरती खेळतोय विकास शेवटचा चेंडू सूरज यांचा पुन्हा एकदा आणि येईल 1 धाव हे षटक संपतंय एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 21 वैयक्तिक दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी कोसरूड एक्सप्रेसचा गोलंदाज म्हणून ओळखला जातोय तोच विजय गोलंदाजी मार्कवरती असेल विजयला मात्र निर्धाव गोलंदाजी करावी लागेल कारण सूरज याचं मागडं षटक ठरलंय त्याच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 21 थोडं मागडं षटक ठरलं सूरज यांचं एक अनुभवी गोलंदाज होता परंतु दिशाहीन गोलंदाजी केली आज त्याची गोलंदाजी भरकट दिसली आता मात्र विजयला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आटोली स्पोर्ट्स संघाचे अजून सलामीची जोडी मैदानात आहे एक अनुभवी जोडी आहे आता मात्र नॉन स्ट्राईकला आहे विकास आणि स्ट्राईक वरती गेलाय लक्ष्मण सुद्धा एक चांगल्या फटका खेळण्यात माहिर आहे तो लक्ष्मण पुढे खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला वेग होता आणि या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही लक्ष्मण चांगली गोलंदाजी रनअप सुद्धा विजयचा चांगला आहे एक कोसरूड एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला ओळखला जातोय पहिला चेंडू चांगली सांगता झाली पहिल्या चेंडूनं पुढील चेंडू विजयांचा सामना करणार आहे लक्ष्मण कशा पद्धतीचा सामना करतोय चांगला फटका खेळाय प्रोटेक्शन असेल चेंडूला येतोय क्षेत्ररक्षक 1 धाव मिळाला आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता विकास यांचा परंतु लक्ष्मण त्याला नकार देत आहेत आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 22 दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि गोलंदाजी मार्गावरती एक अनुभवी गोलंदाज विजय आता मात्र स्ट्राईक भेटले ते विकास याला मोठा फटका खेळेल का विकास कारण एक अनुभवी गोलंदाज आहे विजयाच्या गोलंदाजीवरती विकास आक्रमक फलंदाजी करेल का पाहायचं आहे कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून आटोली स्पोर्ट्स संघाकडून ओळखला जातोय तो विकासच्या खांद्यावरती जबाबदारी असेल आटोली स्पोर्ट्स संघाची एक अनुभवी फलंदाज आहे जोरदार अपील आणि 1 धाव पूर्ण होत्या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ दिसला आजची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांनी चांगली धाव पूर्ण केलेली आहे सुरक्षितरित्या धाव पूर्ण झालेली आहे पुढील विजयांचा सामना करील लक्ष्मण स्ट्राईक वरती गेलाय लक्ष्मण विजयचा एका अनुभवी गोलंदाजाचा सामना कशा पद्धतीने करणार आहे पाहायचा आहे मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता 1 धाव मात्र पूर्ण होत्या आणि 1 या धावांशी धावसंख्या धावफलक पुढे सरकतोय धावफलकावरती धावा जोडल्या जातात बिनबाद 24 चांगली धावसंख्या म्हणायला लागेल परंतु तितकं चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज विजयाने एक अनुभवी असा गोलंदाज सातत्यानं मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना या गोलंदाजाची गोलंदाजी मात्र चांगली राहिलेली आहे विजयाची कोसरूड एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला ओळखला जातोय फटका चांगला खेळाय फटका परंतु प्रोटेक्शन आहे चेंडूला 1 धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण कोसरूड स्पोर्ट संघाचं नेहमीच त्यांची फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम दर्जाचं राहिले तितकाच ताकदवान संघ म्हणून ओळखला जातो आटोली संघ मोरणा विभागातील हे दोन्ही संघ अत्यंत नावले या षटकातील चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू बाकी आहे शेवटच्या चेंडूवरती लक्ष्मण एक मोठा फटका खेळेल का पाहायचा आहे आणि बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता षटक संपतंय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आटोली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद
25 शेवटचं षटक बाकी असेल आणि हे हाणामारीचं षटक 6 चेंडू बाकी असतील 6 चेंडूमध्ये आटोली स्पोर्ट्स संघ किती धावा उभारतोय पाहावं लागेल शेवटचं षटक हाणामारीचं षटक हाताळत असताना कर्णधार कुणाच्या हातात चेंडू सोपवतोय पाहावं लागेल कुसुंड एक्सप्रेस संघाचा शेवटचं षटक हाताळणारा गोलंदाज संघाची धावसंख्या पोहोचते 25 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 25 शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शैलेश एक अनुभवी गोलंदाज सातत्यानं तिसरा षटक हाताळण्यात कर्णधाराने त्याच्या हातात चेंडू सोपवलाय विश्वास दावलाय शैलेशवरती अवांतर धावा जरी शैलेशने दिले असतील तरी सेमीफायनलचा सामना खेळत असताना कर्णधारानं विश्वास ठेवलाय शैलेशवरती एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो शैलेश आणि 6 चेंडूमध्ये स्ट्राईकवरती एक मोठा फलंदाज आहे आटोली स्पोर्ट्स संघाचा विकास कशा पद्धतीचा सामना करतोय विकास पाहावा लागेल पहिलाच चेंडू परंतु चेंडू काय नीटसा खेळता आलेला नाही बाकीचं काम पाहिलंय यष्टरक्षकानं निर्धाव चेंडून सांगता होते आता चेंडू बाकी असतील 5 चेंडूवरती मोठे फटके येतील का आणि मोठी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल का कारण कुसुंड स्पोर्ट फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण उत्तम आहे त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास सुद्धा कुसुंड स्पोर्ट कमी नाही एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल त्यांच्या समोर खेळत असताना आणि आटोली स्पोर्ट्स संघाला हेच करावं लागेल की मोठी धावसंख्या उभारावी लागेल फटका चांगला होता परंतु या फटक्यावर येईल एकच धाव डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि एक धाव मिळते एक धावानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 26 बिनबाद 26 आणि चेंडू बाकी असतील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे 4 चेंडूवरती विकास यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून मोठे फटके येतील का जर का मोठे फटके आली तर धावसंख्या धावफलकावरती मोठी जोडली जाईल कारण कुसुंड स्पोर्ट्स संघासोबत खेळत असताना तुमची धावसंख्या मोठी लागेल कारण एक नावंजलेला संघ आहे मोरणा विभागातील पुढील चेंडू चांगला फटका खेळलाय लेग स्क्वेअर लीगला पंच धावतील एक धाव फटका मात्र मोठा होता परंतु धाव मात्र येईल एक या फटक्याचा काही उपयोग होणार नाही एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल ते विकास यांना फटका मात्र जरूर मोठा खेळला होता परंतु फटका गेला आणि चेंडू बाकी असतील या षटकातील 3 चेंडू फक्त बाकी असतील 3 चेंडूंचा सामना विकास कशा पद्धतीने करतोय पाहायचा आहे पुढील चेंडू चांगला निर्धाव चेंडू बाकीचे काम पाहिले यष्टरक्षकानं मोठा फटका खेळण्यापासून रोखून धरलाय आता चेंडू बाकी असतील फक्त 2 आणि या 2 चेंडूवरती विकास आक्रमण करतोय का पाहावं लागेल शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत 2 चेंडूवरती मोठी धावसंख्या उभारतायत का विकास आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये नक्कीच आहे हो चांगला फटका गोलंदाजाला चेंडू अडवत असताना लागलेला एक धाव ओव्हर थ्रोच्या रूपात दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे चांगला प्रयत्न राहिला गोलंदाजाचा चेंडू सरळ बॅटनं फटका खेळला होता जर हा चेंडू अडला नसता गोलंदाजाला तर सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला असता परंतु आपल्या संघासाठी 2 धावा रोखून धरल्यात गोलंदाजानं सुरेख अशी गोलंदाजी आयोजक कमिटी जर स्प्रे असेल तर द्या जर आपल्यापैकी कोणाकडे आमचे हनुमान दादा आहेत सहकार्य करतायत जर स्प्रेची गरज असेल तर स्प्रे घेऊन जायचं आहे आमचे या क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार हनुमान दादा यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या जवळ स्प्रे होता जर खेळाडूला गरज असल्यास स्प्रे घेऊन जायचं आहे धन्यवाद हनुमान दादा अगदी योग्य टायमिंगला तुम्ही कामी आलेला आहात चला मॅच कंटिन्यू चालू ठेवायची आहे गोलंदाज बोलतोय काही झालेलं नाही आणि चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का विकास यांच्या बॅटमधून मोठा फटका खेळलाय सरळ चेंडू जातोय सीमारेषा बाहेर मगाशीच मी उल्लेख केला होता हा फलंदाज नक्कीच मोठे फटके खेळण्यात माहिर आहे आणि शेवटच्या चेंडूवरती दणदणीत आणि खणखणीत ठोकलाय षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 35 विजयासाठी धावा हव्या असतील कुसुंड स्पोर्ट्स संघाला 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज कोणताही गडी बाद झाला नाही बिनबाद चांगली फलंदाजी राहिली ती आटोली स्पोर्ट्स संघाकडून
उपस्थितांनी या फलंदाजीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण बिनबाद 35 धावा केलेल्या आहेत. आयोजक कमिटी या आणि आटोली स्पोर्ट्स संघ बिनबाद 35 धावा झाल्यात. या सलामीसाठी जोडी टाळ्यांचा गजर करायचा आहे, कारण चांगली खेळ केली विकास आणि लक्ष्मण यांच्या माध्यमातून. कुसुम स्पोर्ट्स संघाला कोणताही फलंदाज बाद करण्यात यश आले नाही. आणि आता स्पीडअप घ्या, दोन्ही संघांनी स्पीडअप घ्यायचं आहे. सहकार्य राहू द्या आयोजक कमिटीला. चला, आटोली स्पोर्ट आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आटोली स्पोर्ट आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि कुसुम स्पोर्ट विजयदादा, आपणास विनंती असेल की आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. गुणलेखक म्हणून आमच्या सोबत जोडला तो विनायक कोळेकर, अत्यंत चांगला असा गुणलेखक म्हणून काम पाहतोय. त्याचबरोबर पंचांची कामगिरी सुद्धा सकाळच्या सत्रापासून अत्यंत चांगली राहिलेली आहे. दोन्ही पंच आपलं चांगलं काम पाहतायत. पंचांना विनंती असेल टीम मीटिंग घेण्यास कमी करायचं आहे आणि पटकन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण वेळेची मर्यादा असेल. आटोली स्पोर्ट्स संघ 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत, अदरवाईज पेनल्टी लागली जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. कारण 15 मिनिटात 3 षटकांचा खेळ संपवायचा आहे. पंच आपणा सुद्धा विनंती असेल, कारण टीम मीटिंग करू देऊ नका, खेळ पटकन चालू करायचा आहे. मुख्य पंच कुसुम स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात गेले. स्ट्राईक वरती असेल अर्जुन आणि नॉन स्ट्राईक वरती सूरज. गोलंदाजी वरती असेल एक अनुभवी गोलंदाज, मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती शिवाजी यानं. आता मात्र शिवाजीला सेमीफायनलचा सामना असताना एक महत्वपूर्ण सामना, कारण या सामन्यात तुम्ही जर विजय झाला तर फायनल मध्ये जाऊ शकता, कारण एक अटीतटीची लढत आहे आणि दोन्ही संघासाठी हा महत्वपूर्ण सामना. शिवाजी यांना मात्र एक जबाबदारीने हे षटक हाताळावं लागतं. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना एक तुमच्यावरती जबाबदारी असते आणि ती जबाबदारी ओळखून कर्णधारानं तुमच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. आणि कुसुम स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे फलंदाज अर्जुन आणि सूरज, एक अनुभवी जोडी. चला, मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू शिवाजी यांचा. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केलाय, किती धावा येतील आणि पंच आम्हाला कळतात येतोय. पहिल्या चेंडूवरती दणदणीत आणि खणखणीत चौकार. आयोजक कमिटी चेंडू, नवीन चेंडू पुरवायचा आहे. पहिलं षटक चालू आहे. चांगलं हे सकाळच्या सत्रापासून चांगलं नियोजन राहिलं. ते मानगाव स्पोर्ट्स संघाच्या कमिटीने सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. अत्यंत आकर्षक अशा ट्रॉफी लावलेल्या आहेत. आयोजक कमिटीनं चांगलं सहकार्य राहिले सर्वांच्यासाठी. चला, मॅच चालू करायची आहे. पंच शिवाजी यांच्या पहिल्या चेंडूवरती चांगला मोठा प्रहार केला, तो अर्जुनानं पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पुन्हा क्षेत्ररक्षण खराब, चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा येईल चौकार. क्षेत्ररक्षण खराब आटोली स्पोर्ट्स संघाकडून आणि त्याचा फायदा उचलतात कुसुम स्पोर्ट्स संघाचे फलंदाज. 2 चेंडूवरती 2 आलेत खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते 8. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा होत आहेत 8. शिवाजी एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाही भेटत शिवाजीला. कुठेतरी मागील चेंडूवरती मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा उचलतायत कुसुम स्पोर्ट्स संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातो, परंतु हुशार चतुर चला गोलंदाज शिवाजी यानं फलंदाजाला ओळखला आणि चेंडू स्लो पद्धतीचा टाकला. फलंदाज काय चेंडू नीटचा खेळताना पुढचं चेंडू शिवाजी यांचा. पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. प्रयत्न चांगला राहिला नामदेवाचा, परंतु चेंडू काय हातात स्थिरावला नाही आणि सरळ येतोय. काय पंच या चेंडूवरती काय असेल?
षटकार आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू ठरतोय. सरळ षटकारासाठी सुरुवातीपासून शिवाजी यांच्यावरती आक्रमक फलंदाजी करतोय तो सूरज. हल्ला चढवलाय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगला फटका परंतु एकच धाव मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय आणि एक या धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 15 बिनबाद 15. चांगली सुरुवात शिवाजी यांच्यावरती चांगलं आक्रमण केलं ते सूरजानं. सूरजला माहित होतं की पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर आक्रमण केलं तर कुठेतरी गोलंदाज दडपणाखाली गोलंदाजी करू शकतो आणि तेच काम पाहिलंय सूरज यानं. आणि सूरज सांगून देतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु निर्धाव चेंडू. एक धाव येईल. पंच आम्हाला कळवतात एक धाव येईल. हे षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16 बिनबाद 16 आणि चेंडू बाकी असतील 12. 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. प्लेयर आयोजक कमिटी आता थोडं सहकार्य असू द्या कारण पाणी तुम्ही उपलब्ध करा. 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 20. दुसरं षटक हे महत्वपूर्ण षटक असेल आटोली स्पोर्ट्स संघाकडून आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती लक्ष्मण शेळके याच्यावरती जबाबदारी असेल दुसरं षटक हाताळायचं कारण 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. हे षटक जर निर्धाव पडलं तर मात्र कुसरून संघ कुठेतरी अडचणीत येऊ शकतो आणि या षटकात जर धावा आले तर आटोली संघ कुठेतरी अडचणीत येऊ शकतोय. पहिला चेंडू लक्ष्मण यांचा चांगला चेंडू. सूरज यांना चेंडू कळलेला नाही. निर्धाव चेंडून सांगता होत्या आणि एक हुशार चतुर गोलंदाज लक्ष्मणला मात्र माहित आहे की या षटकात धावा द्यायचे नाहीत. फलंदाजाला कुठेतरी जकडून ठेवायचं आहे. चांगला चेंडू. फलंदाजाला काय चेंडू कळला नाही. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू टाकले लक्ष्मणनं. चांगली गोलंदाजी मानावी लागेल आटोली स्पोर्ट्स संघाकडून कारण पहिलं षटक माघार ठरलं असतानाच दुसऱ्या षटकात चांगलं कमबॅक केलंय लक्ष्मणनं. एका मोठ्या फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरले. त्याच्या पायामध्ये बेड्या टोकल्यात. चांगली गोलंदाजी लक्ष्मण यांची. परंतु सूरजानं चांगला फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. सरळ चेंडू जातोय उत्तुंग येतोय. खणखणीत आणि दणदणीत षटकार आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या पोहोचते 22 बिनबाद 22 आणि या षटकातील चेंडू झालेत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूवरती सूरज मोठे फटका खेळेल का. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा तसाच येतोय मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग असा दणदणीत आणि खणखणीत षटकार. कुठेतरी लक्ष्मणनं सुरुवातीचे 2 चेंडू चांगले टाकले परंतु नंतरचे 2 चेंडूवरती बॅक टू बॅक षटकार येतात. आता मात्र गोलंदाजी भरकटली जाते लक्ष्मण यांची. कुठेतरी चांगला प्रयत्न राहिला होता गोलंदाजा परंतु गोलंदाजी भरकटली आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजानं आणि सरळ चेंडू यष्टी उद्ध्वस्त केले ते सूरज यांची. महत्वपूर्ण विकेट प्राप्त झालेले आहे. चेंडू बाकी असतील या षटकातील. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी धावा हवे असतील 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. चेंडू आणि धावा यांचं समीकरण आता मात्र खालीवर होतंय. दोन्ही बाजूने संघ 50-50 आहे. विजयाची संधी दोन्ही बाजूने आहे. जर का गोलंदाजी चांगली राहिली तर मात्र कुसरुंड संघ अडचणी ठरेल आणि या चेंडूवरती जर एक फटका आला मोठा तर मात्र आटोली संघ पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे आहेत 8. हा चेंडू महत्वपूर्ण असेल लक्ष्मण यांचा. हा चेंडू जर निर्धाव काढला तर 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज येईल. डॉट बॉल लक्ष्मण यांना हा चेंडू पुढचा चेंडू आणि हा चेंडू होतोय डॉट.
6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. दोन्ही बाजूने सामना हा 50-50 आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखायच्या आहेत आणि या धावा रोखण्यासाठी आठवली स्पोर्ट्स संघाकडून कोण येईल पाहायचं आहे. संपूर्ण ग्रामस्थ गावकऱ्यांचं लक्ष लागलं असेल या गोलंदाजाकडे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या 8 धावा सुद्धा रोखल्या गेलेत आणि या धावा रोखण्यासाठी कर्णधार कुणावरती विश्वास ठेवतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल विठ्ठल या धावा जर रोखू शकला तर आजच्या या स्पर्धेतला हिरो ठरू शकतो. गावकऱ्यांच्या नजरेत सुद्धा हिरो ठरू शकतो हा गोलंदाज. या 8 धावा त्याला रोखायच्या आहेत. अशा अनेक गोलंदाजांनी धावा रोखल्यात आणि ही किमया या गोलंदाजाला करता येईल का. पुढचा चेंडू लक्ष्मण यांचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, परंतु पंच कळतात येतोय उत्तुंग असा षटकार, दणदणीत आणि खणखणीत. आता मात्र विजयासाठी धावा हवे असतील 2. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती विठ्ठल यांच्या प्रहार केला. विठ्ठल यांना 8 धावा रोखायच्या होत्या, परंतु या धावा काय त्यांना रोखता आल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार केला. आता फक्त 2 धावा विजयासाठी हव्या आहेत कुसरुण संघाला. एक मोरणा विभागातील नावंजलेला संघ म्हणून ओळखला जातो कुसरुण संघ. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू मध्ये 2 धावा रोखायच्या आहेत. अजून मॅच होऊ शकतं. या धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. आणि षटकार ठोकून विजय खेचून आणला जातोय कुसरुण स्पोर्ट्स संघाकडून. कुसरुण स्पोर्ट्स संघ विजयी ठरतोय. अभिनंदन टीमचं आणि पराजय टीमचं सुद्धा कौतुक. दोन्ही टीमनी चांगली कामगिरी केली. यानंतर समालोचन करतील आमचे सहकारी संकेत पवार साहेब. त्यांना मी विनंती करतो की आता पुढील समालोचन त्यांनी कंटिन्यू करायचं.